आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत सायबर फसवणुकीचे बदलते स्वरूप. डॉक्टर धनंजय देशपांडे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. रोजचं वर्तमानपत्र वाचताना, टीव्ही किंवा रेडिओवरच्या न्यूज बघताना नवं काहीतरी येऊ घातलंय, सतत नवीन काहीतरी येतं याची जाणीव होत असते. आज काय नवीन स्मार्टफोन आले, उद्या काय टीव्हीवरचं नवीन टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालेला आहे, परवा तर चक्क लॅपटॉपचं नवीन व्हर्जन आलं आणि ते लगेच अपडेट करून घ्या असं वारंवार सांगितलं जातं. या सगळ्या गदारोळामध्ये नोकरी, व्यवसाय, मुलांचं शिक्षण, दैनंदिन जबाबदाऱ्या हे सगळं पार पाडताना की नाही खरंच नाकी नऊ येतात. एखादी गोष्ट जमतीये, सोपी वाटायला लागली असं म्हणेपर्यंत नवी काहीतरी समस्या उभी राहते. आता पैशाचाच विषय निघालेला आहे तर बघा ना, आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना जरा वेळ वाचतो, उगाच कॅश कशाला बाळगा, या सगळ्याच्या नादात आता ऑनलाईन फ्रॉड, सायबर क्राईमने डोकं वर काढलंय. पण मग यावर खात्रीशीर किंवा कायदेशीर उपाय हे नेमके कसे करता येऊ शकतात किंवा खरंच करता येऊ शकतात का, असे अनेक प्रश्न श्रोत्यांच्या मनात नक्कीच उभे राहिले असतील. अर्थात या सगळ्यावर उत्तर आहेच आणि सायबर गुन्ह्यांचं बदलतं स्वरूप असा आजचा आपला विषय आहे. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर धनंजय देशपांडे. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर स्वतः HOD आहेत, सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत ट्रान्सडेंटल टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ पुणे विद्यापीठ. तसंच सायबर क्राईम आणि सोशल मीडियातील कार्याबद्दल ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मिशन सायबर सेफ इंडिया अंतर्गत योगदानाबद्दल रिकग्निशन ऑफ एक्सलन्स नॅशनल अवॉर्डने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि अगदी अलीकडेच त्यांना डिजिटल हिरो ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर, आपण हल्ली वर्तमानपत्र म्हणा किंवा न्यूज चॅनलवरती बऱ्याचदा ह्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात की हल्ली नवनवीन सायबर फ्रॉड पाहायला मिळतात. म्हणजे फोनवरचे येतात, बँकेत संदर्भात येतात, हे तर अगदी म्हणजे रोजचंच झालेलं आहे. पण नव्याने आलेले कोणते आहेत किंवा त्याबद्दल अजून श्रोत्यांना माहीत नाही आहे असे कोणते कोणते आहेत प्रकार, जरा त्याबद्दल आम्हाला सांगा. एकदम लेटेस्ट गेल्या महिन्यात फ्रॉड जो डिक्टेट झाला, उघडकीला आला, त्याच्या संदर्भात सांगतो. आजकाल व्हिडिओ कॉल कॉमन झालेला आहे. तर AI त्याच्यामध्ये आता ऍड झालेला आहे आणि AIच्या मदतीने काय केलं जातं, एक इन्सिडेंट सांगतो मी, नंतर श्रोत्यांना त्याचा प्रसंग नीट. मुलगी शिकायला शहरामध्ये आणि ती वडिलांना फोन करते, वडील खेड्यामध्ये राहत आहेत, वडिलांना फोन करते व्हिडिओ कॉलवर की मी बाबा जरा अडचण आली आहे, मला 10,000 रुपये पाठवा, व्हिडिओ कॉलवर. आणि तिकडे वडील म्हणतात ओके बेटा थांब जरा, मी दुसऱ्या फोनवरनं पाठवतो, असं म्हणून ते दुसरा फोन घेतात. त्याच वेळेला दाराची बेल वाजते आणि दारात त्यांची मुलगी उभी असते स्वतः. म्हणजे जो व्हिडिओ कॉलवरती दिसते ती नसतेच, ती नाहीये. हे AIचा परिणाम असा होतोय की तुम्ही लोक तुमचे जे काही फोटो अपलोड करता सोशल मीडियावर, त्यातला एखादा घेऊन तो AIच्या मदतीने तो 3D मध्ये इफेक्ट कन्व्हर्ट केला जातो. जसं तुम्ही आता लता दिदी गेल्या तर त्यांचं ते व्हिडिओ बनवण्यात आले AIच्या मदतीने किंवा आताच्या राजकीय नेत्यांचे बनवण्यात आले. तर ते जे आहे ते चांगल्या भावनेने होते तोपर्यंत ठीक आहे. पण ते जर फसवणुकीच्या भावनेने, आता जसं त्या मुलीच्या, ती मुलगी त्यावेळेला बेल वाजवली नसती, म्हणजे ती आली नसती तर वडिलांनी 10,000 रुपये पाठवले असते. आता 10,000चा आज झलक आहे, ती 10 लाखापर्यंत जाऊ शकते. तर AIच्या मदतीने, म्हणून आम्ही सांगतो नेहमी की तुमचे पर्सनलाइज फोटो शक्यतो सोशलवर अपलोड करू नका, कारण तो नावामध्येच सोशल मीडिया आहे. तुमची बर्थडे पार्टी ही सामाजिक नाही आहे, तुमची गेट टुगेदर पार्टी सामाजिक नाही आहे. तर तुमचे हे फोटो तिकडनं उचलून अशा पद्धतीने व्हिडिओ बनवल्यात. हे लेटेस्ट आलेलं आहे. दुसरं एक लेटेस्ट आलेलं आहे, तुम्ही विचारलं म्हणून, व्हॉइस स्पॅम कॉल. आता मी त्याचकडे येणार होते. आता ह्या व्हिडिओ बद्दल कसं, त्यांच्या हातात आपले फोटो असतात किंवा आपण कुठेतरी व्हिडिओ शेअर झालेले असतात, त्याच्यातून ते आपला चेहरा पटकन एडिट करून कॅप्चर करतात. बरोबर. पण व्हॉइसचं ते कसं काय, ते टेक्निक त्यांनी साधलेलं आहे आणि व्हॉइस स्पॅम त्यांना कसा जमलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. करेक्ट. तर होतं काय की तुम्हाला बऱ्याच जणांना कंपनीचे मार्केटिंगचे कॉल येतात. काही जण निवांत आहोत जरा गप्पा मारू अशा मूडमध्ये असतात, तर ते समोरची लोक तुम्हाला मार्केटिंगचा कॉल आहे असं भासून अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात की ज्याच्यामध्ये A पासून Z पर्यंत अनेक शब्दांचं कॉम्बिनेशन असलेली उत्तरं तुमच्या तोंडून ते घेतात. म्हणजे उदाहरणार्थ असं काहीतरी बोलतील की सध्या इस्रायलचं माहिती का काय चाललंय, 26/11 म्हणजे काय माहितीये का,
किंवा मंगलयान कुठं उतरलं माहितीये का, किंवा ब्लास्ट कधी झाले माहिती आहेत का, असे आम्ही सर्वे करतोय काहीतरी असं. आणि मग त्याच्यातनं एक 10-15 मिनिटाचा कॉल झाला की त्याच्यातनं तुमचे शब्द काही काही तोडून एडिट केले जातात एआयच्या मदतीने, आणि सलग एक वाक्य असं तयार केलं जातं की तुमचं माझ्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट पब्लिश करू नये असं वाटत असेल, सोशल मीडियावर टाकू नये असं वाटत असेल. उदाहरणार्थ तुम्ही स्फोटासारखे काहीतरी कागदपत्र माझ्या हातात आलेली आहेत. आता ऍक्च्युअली त्यांनी पॅलेस्टाईनच्या स्फोटासंदर्भात बोललेलं आहे, पण ते पर्सनलाइजवर जातं आणि मग त्याचं एक अखंड वाक्य करून त्यालाच पाठवलं जातं त्या माणसाला, आणि सांगतात की हे व्हॉइसमेल जर बाहेर जाऊ द्यायचं वाटत नसेल आम्हाला ₹1,00,000 द्या. असं एका मोठ्या मंत्र्याच्या संदर्भात घडलं जेव्हा हे उघडकीला आलं. आणि मग नंतर ह्याच्यावरती संशोधन केलं, तेव्हा आम्ही जेव्हा डिगिंग केलं, आम्ही म्हणतो खणलं ते, तेव्हा कळलं की मार्केटिंगच्या कॉलमधनं हे फ्रॉड होत आहेत. तर आता ह्याच्या पुढे मी फ्रॉड काय तो सांगेल, त्याचा उपाय पण सांगेल. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, व्हिडिओ कॉलच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नसेल तर तुम्ही शक्यतो पर्सनल फोटो अपलोड करूच नका. जर आधी केले असतील तर ते डिलीट करा. एक आता व्हॉइस स्पॅमचा जो कॉल मी सांगितला, ज्याच्यातनं एडिट करून तुमचं एक वाक्य बनवलं जातं आणि तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं, त्याला सोपा उपाय, असा जर कॉल आला असं वाटतंय त्यावेळेला त्याला हमिंगमध्ये उत्तरं द्या. म्हणजे तुम्ही समजा काही मला एखादा प्रश्न विचारा, तुम्ही आता कसे आहात, काय कुठपर्यंत पोहोचलात, लवकरच, अच्छा, नुसतं हमिंग बोलत राहा, हच्या भाषेत बोलत राहा किंवा येस ऑर नोच्या भाषेत बोलत राहा, ज्याला शॉर्ट एन्सरिंग म्हणतो आपण, तसं बोला. त्याच्यातनं वाक्यच तयार होत नाही. वन वर्ड आन्सर आपण म्हणतो, वन वर्ड पेक्षा फुल स्टॉप किंवा कॉमा टाईप. हमिंग जो शब्द आपण आजच्या चॅटिंग मध्ये HMM जे करतो तेच तिथे करायचं, ते तिथे करायचं आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना हल्ली नोकऱ्या किंवा व्यवसायाच्या मागे सुद्धा धावणारी अनेक मंडळी दिसतात. खास करून महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना कुटुंबाचं पूर्ण त्यांच्याकडे त्या केंद्रस्थानी असतात. आपण बघतो दरवेळेला मुलांना सांभाळायचं असतं, घरच्यांना सांभाळायचं असतं. अशा वेळेला त्यांना असं वाटतं की अरे मी एवढी शिकलेले आहे आणि मी काहीच करत नाहीये. मग त्यांना वाटतं की अरे मला घर बसल्या एखादं काम मिळालं तर किती बरं होईल, असं ते विचार करे. पण त्यांना एखादी जाहिरात त्यांच्या डोळ्यासमोर येते आणि तिथे त्यांची फसगत होण्याची शक्यता असते. किंवा हल्ली अनेकांना साईड बिझनेस किंवा साईड वर्क म्हणून काहीतरी हवं असतं आणि मग त्यांना ते घर बसल्याच हवं असतं की कुठे जा ये असा त्रास नको. तर टेलिग्रामच्या बाबतीत आपण काय सांगाल? स्पेशली तुम्ही नाव घेतलं म्हणून सगळ्यात मोठे फ्रॉड त्या सोशल प्लॅटफॉर्मवरनं घडतायत वर्क फ्रॉम होमच्या नावाने. की तुम्ही आज 1 तासभर फक्त आम्ही दिलेलं 10 प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत, तुम्हाला ₹100 मिळतील, ₹10 एका प्रश्नाचे. असं करून तुम्हाला मोहात पाडलं जातं आणि खरोखर तुम्हाला ₹100 त्या दिवशी संध्याकाळी पाठवले जातात. असं 7-8 दिवस केलं जातं आणि तुम्हाला मग सांगतात की आता तुम्ही ₹200 प्रश्नावलीला तुम्ही आता लायबल झालेला आहात, पात्र आहात. मग आता तुम्ही 5च प्रश्न सोडवायचे, 200 मार्काचे, ₹200, तुम्हाला परत ₹1,000 मिळणार आहेत. असं करत 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 ते जाहिरात जी असते मुळात की तुम्हाला पैसे कमवायचे असतील सहजगत्या फक्त 1 तासभर, तर तुम्ही आमचा अमुक टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. मग तुम्ही जॉईन होता, मग तिथे हे सुरू होतं आणि 8 दिवसापर्यंत तुम्हाला ते साधारण ₹5,000 पर्यंत नेतात. की ₹5,000 प्रश्न 5च प्रश्न सोडवायचे तुम्ही आता ₹5,000 मिळणार आहेत. तुम्हाला वाटतं की सोपे प्रश्न आहेत, पण तुम्ही देता. उदाहरणार्थ कुतुब मिनार कुठं आहे, गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे, MPSCचे प्रश्न नसतात, हे एकदम साधे प्रश्न असतात. आणि मग लोकांना उत्साह वाढवला जातो, मग लोक उत्साहाने जातात. मग थोडं जसं KBC आहे, पहिले राऊंड त्यांचे सगळे सोपे असतात, सेम तो फॉर्म्युला त्यांनी इथं वापरलाय. आणि मग त्याच्यावरती अवघड प्रश्न टाकणं चालू होतं. किंवा मग आम्ही काही 4 वेबसाईट पाठवू, आम्ही काही 4 यूट्यूबच्या लिंक पाठवू, त्याला तुम्ही तिथं लाईक करायचे, कॉमेंट करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवायचं. मग तुम्हाला आता पर ₹1,500 मिळतील, पर लाईक, पर कॉमेंट 1,500. असे टास्क बदलत जातात. त्याला आम्ही नाव दिलेलं टास्क फ्रॉड, सोशल टास्क फ्रॉड हे नाव आहे त्याचं. आम्हाला काहीतरी एक नाव द्यावं लागतं. जसं डॉक्टर लोक आजाराला नाव देतात तसं हे आहे ते टास्क फ्रॉड. आणि मग तुम्हाला करत करत 50,000 पर्यंत नेलं जातं की तुमचं आता ₹50,000 खेळण्याची पात्रता झालेली आहे, तुमचे आमच्याकडे ₹50,000 आम्ही तुम्हाला देतोय. पण हे पैसे त्यांना ऍक्च्युअल मध्ये मिळत असतात का? 45,000 पर्यंत मिळत असतात. बर 50चा आकडा गाठला की ते म्हणतात की आता तुम्हाला क्लाउड अकाउंट काढावं लागेल. शब्द सांगून ठेवतो, प्रेक्षकांनी श्रोत्यांनी ऐकावेत, ते लक्षात ठेवावेत. क्लाउड अकाउंट तुमचं काढण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये ते पैसे डिपॉझिट होतील. मिसिंग कोणी होणार नाही. आजकाल सायबर फ्रॉड फार वाढलेत. असं कोण सांगतंय तर हॅकरच सांगतोय तुम्हाला.
आणि त्या तुम्ही ज्या ग्रुपवर असता तुमचा विश्वास का बसतो, एकतरी तुम्हाला पैसे मिळत आहेत हो 45,000 पर्यंतचं गणित. त्याच वेळेला तिथं एक 10-5 बाकीचे असतात, ते स्क्रीनशॉट टाकतात की मला 3 लाख मिळाले, मला 4 लाख मिळाले, ते स्क्रीनशॉट ते टाकतात. चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करतात. ऍक्च्युअली ते बाकीचे 12 मंडळी असतात, ती त्यांचीच मंडळी असतात, हा डमी मंडळी बरोबर. हा असे ते असतात. आणि तुम्हाला मग एकदा 50च्या कॅटेगरीत आणलं की क्लाउड अकाउंट चालू झालं की तुम्हाला तिथं आकडे वाढायला लागतात, तुम्हाला SMS पाठवले जातात आणि ते बँकेचा खोटा SMS क्रिएट केला जातो की आम्ही तुमचं खातं अमुक अमुक बँकेत, नाव घेणं बरोबर नाही, कुठलं तरी एखादं बँक, रेप्युटेड बँक, हा तिथं अकाउंट काढलेलं आहे, त्याचं सो अँड सो अकाउंट नंबर आहे, त्याचं हे आहे, त्याचं हे आहे, हे सगळं डुप्लिकेट असतं. बर एखाद्या बँकेचा लोगो पण डुप्लिकेट वापरून ते करून तुमचं अकाउंट काढल्याचं, डिजिटल काढल्याचं दाखवलं जातं, क्लाउड अकाउंट. हो आणि मग तुमचे पैसे 1 लाख, 2 लाख, 3 लाख असे वाढत चाललायत असं दाखवत जातं आणि तुम्हाला मोहात पाडलं जातं. हायेस्ट केस सांगतो माझ्याकडे आलेली, हायेस्ट म्हणजे वाचनात तुम्हाला पेपरला आलेली आहे ती, 23 कोटी रुपये एकाने घालवलेले आहेत बाप. सोनं नाणं घरातलं विकून. आणि नंतर ते पद्धती अशी करतात की तुम्ही आता काय समजा 1 कोटीपर्यंत आलाय, हा तुम्हाला ते पैसे विड्रॉल करायला तुम्ही मागितले, मला पैसे, मला खेळायचं नाही आता, हा मला वर्क फ्रॉम होम बास झाले, 1 कोटी द्या, तर ते म्हणतात की तुम्हाला आता काढायचे असतील तर गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे, TDS नियमाप्रमाणे असे काहीतरी काय म्हणतात सरकारी भाषा वापरतात आणि तुम्हाला म्हणतात की आता कमीत कमी 20% भरा, मग तुम्हाला 1 कोटी मिळतील. ओ मग तुम्हाला परत 20 लाख भरायला लावतात. हा मग ते भरले तुम्ही म्हणताना ते म्हणतात की मिसिंग झाले तुमच्याकडनं काहीतरी, तुमचे पैसे अर्धवट अडकलेत, आम्हाला माहित नाही, हॅकरने बहुतेक पळवलेत, तुम्हाला परत 40 भरावे लागतील, आता पहिले 20 आणि आताचे 20. असं करून तुम्हाला परत परत लुटलं जातं. आणि लोक का लुटले जातात तर मागचे तरी निदान परत मिळत म्हणून परत टाकले जातात. बरोबर. हे भीषण आहे. हा तर मेहरबानी माझी सगळ्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून विनंती आहे, हंबल रिक्वेस्ट आहे की असं कुठलंही वर्क फ्रॉम होम कधीही फुकट होत नसतं. तुम्ही ताजमहाल कुठे म्हणजे दिल्ली आग्रा सांगितल्याने तुम्ही 500 रुपये कमवताय म्हणजे ते कमवत नसतात, ते तुम्हाला आवळा देत असतात. मराठीत म्हण आहे, आवळा देऊन कोहळा काढला. ते कोहळा काढल्यावर तुम्हाला मग आठवण होते, पैसेच मिळत नाहीयेत, ती गडबड तिथं होते. तर मेहरबानी करा, असे कुठलेही ग्रुप जॉईन करू नका. कष्टाने प्रेम, ऑनेस्टली वर्क हार्ड करा कुठंतरी चांगल्या ठिकाणी, ऑफलाईन, नॉट ऑनलाईन. कारण ऑनलाईनला फेसलेस थीव्स आहेत, हो चेहरा नसलेले चोर आहेत. त्यांचा IP ॲड्रेस किंवा त्यांचा मोबाईलचा ॲक्सेस एवढंच त्यांचं आयडेंटिटी आहे. हो आणि तुम्हाला फसवल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला ते त्या फोन ज्या नंबरवरनं कॉन्टॅक्ट चालू आहे तो सिम कार्ड काढतात, स्क्रॅप करून टाकून देतात. बर. मग आता डिपार्टमेंट किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? लोक जे प्रश्न विचारतात की कळतंय फ्रॉड झालाय, मग पकडत का नाही? हा पकडायचं कसं? त्यांनी ज्या बँकेत ते पैसे तुमचे पळवलेले आहेत ते डुप्लिकेट टेम्पररी अकाउंट काढलेलं असतं आणि त्या अकाउंटमधनं ते इमिजिएटली दुसऱ्या मेन अकाउंटला ट्रान्सफर करतात आणि पहिलं अकाउंट बंद करून टाकतात. हा आणि बंद केलेलं डेड अकाउंट डिक्लेअर केलं जातं आणि त्याच्यावरचा ॲड्रेस पण खोटा असतो. ओ गेल्या आठवड्यामध्ये पेपरला आलेली बातमी, एका शहराचं नाव आहे नोईडा, तिथल्या एका ह्याच्या बिल्डिंगमध्ये एका ह्याच्यातनं 150 डुप्लिकेट आधार कार्ड सापडलेले आहेत की ज्यांनी खोटं बँक अकाउंट काढायला वापरलेले आहेत. हा 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 बँक चेक करतच नाही की खरोखर त्या पत्त्यावर माणूस राहतोय की नाही, त्यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही आहे. हा ॲक्च्युअली ते लिगली धरून आहे, जसं पासपोर्ट व्हेरिफिकेशनला माणूस घरी येतो, हो लोन होम लोन घेतलं तर माणसं बँकेच्या घरी साईट व्हिजिटला येतात, तसं खातं काढण्यासाठी सुद्धा RBI म्हणतं की शक्यतो बँकेने ते खात्री करावी की त्या पत्त्यावर तो राहतोय का. हा पण ते होत नाही आपल्याकडे दुर्दैवाने, मॅनपॉवर नसल्यामुळं. आणि त्याच्यामुळे खोटं आधार कार्ड, खोटा ॲड्रेस घेऊन ते खातं काढलं जातं. जरी आम्हाला बँकेने सहकार्य केलं की या खात्याने पैसे पळवलेले आहेत आणि हा त्याचा आधारचा पत्ता, तिथं पोलीस गेले तर तिथं पत्ताच अस्तित्वात नसतो, मग चोर पकडायचा कसा? हे सगळे फेसलेस आहेत, बरोबर. चेहरा नसलेले आहेत. आणि रिकव्हरीचं प्रमाण सांगतो मी टक्केवारीमध्ये, हा रिकव्हरीचं प्रमाण इतकं वाईट आहे. पुण्याची आकडेवारी कमिशनरनी जाहीर केलेली आहे, गेल्या वर्षभरात फक्त 280 कोटी रुपये गेलेत. पेपर आउट केलेली बातमी. आणि फक्त रिकव्हर झाले 2 कोटी, म्हणजे 1% पण नाही, 0.7%. तर मेहरबानी करा प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो, ऑनलाईन अशा कुठल्याही ठिकाणी सहभागी होऊ नका. खरंय. प्रत्यक्षात जिथं कुठं घरोघर ऑफलाईनमध्ये तुम्हाला काम मिळत असेल तिथंच काम कर. ते करा, फिजिकली जाऊन काम करा, त्याच्यातनं 50 रुपये घ्या. साईड उत्पन्न करणं चूक नाही आहे, हा नक्की करा. पण महिलांनी विशेषतः ज्या हाऊसवाईफ आहेत हा त्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर अडकत आहेत. किंवा चांगली भावना आहे त्यांची की आपल्या संसाराला, मिस्टरांना थोडा हातभार लागेल. लावा. बरोबर. पण ते हातभार न लागता 10-10 लाख रुपये घालवून बसतायत. हा
तर ह्याची खबरदारी घेणं खूप खबरदारी गरजेचं घेणं आहे. गरजेचं. आता एक सोशल मीडियाचाच विषय निघालाय म्हणून मी विचारते की सोशल मीडियावर अपलोड करताना काय करावं आणि काय करू नये. प्रत्येकाला वाटतं रे जरा पिकनिकला जाऊन आले, थोडेसे 2-4 तरी फोटो टाकावे, पण टाकावे असं म्हटल्यावरती कुठले फोटो टाकावे आणि टाकू नयेत, त्याबद्दल काय सांगाल? आपला जो विषयच आजचा आहे की लेटेस्ट धोके काय हो. आहे, कारण दर दिवसाला नवीन फ्रॉड येतोय. जसं तुमच्या महिलांच्या बाबतीत कपड्याची फॅशन दर महिन्याला बदलते, तसं फ्रॉडचे प्रकार बदलत आहेत, नवीन फ्रॉड येतात. नवीन फ्रॉड येत आहेत. तर आता नावच सांगून टाकतो प्रेक्षकांना, लक्षात घ्या सगळ्यांनी, वेट मी म्हणजे ओले करा मला नावाचं, म्हणजे मराठीत व्हर्जन तेच येईल. बरं. तर त्या नावाचं जर अशा टाईपचे काही असे बनावट ॲप आलेले आहेत, बनावट म्हणजे एआयच्या मदतीने ॲप आलेले आहेत की तुम्ही पिकनिकला गेलेले असताना विशेषतः महिलांनी काळजी घ्यावी की जे कपडे भिजल्यानंतर तुमच्या स्किनला पूर्ण चिकटून राहतात, ते कपडे म्हणजे हाफ स्किन दिसते थोडक्यात, ते फोटो 100% धोकादायक ठरतात. ते फोटो तुम्ही पिकनिकचे टाकले, एन्जॉईंग विथ आवर फ्रेंड्स नागालँड, एन्जॉईंग विथ नायगारा, तर तुमचे कपडे ओले असलेला फोटो जर मिळाला क्रिमिनल्सच्या हाती, तर त्या ॲपमध्ये तो फोटो टाकला की 1 मिनिटामध्ये तुम्हाला नैसर्गिक अवस्थेत ट्रान्सफर केलं जातो. कारण ते ॲप असं आहे की थोडी थोडी त्यांना स्किनची मधली बाजू कळण्याची गरज आहे. आता तुम्ही समजू शकता, जास्ती सांगता समजून घ्या तुम्ही की कपडे पावसात भिजल्यावर कपडे कसे चिकटतात, तसं ते कपडे जर असतील तर ते फोटो 1 सेकंदात ट्रान्सफर होतात न्यूडमध्ये. तर काळजी ती घ्यायची आहे. आणि म्हणून आता काय करायचं काळजी, तर तुमची पिकनिक ही नेहमी लक्षात ठेवा ही खाजगी आहे, आणि तो मीडिया हा सोशल आहे. तो सोशल, तुमची पिकनिक सोशल नाही आहे, पिकनिकचे फोटो टाकू नका. दुसरा त्याचा ड्रॉबॅक सांगतो, कॉमेडी वाटतं हसायला, ती घडलेली घटना आहे पुण्यामधली. बरेच जण तुम्ही बघत असाल की तुम्ही तुमचा मित्रपरिवार कुठेतरी गोव्याला वगैरे जात असतो, तर तो लिहितो, स्टेटस टाकतो, गोईंग टू गोवा विथ फॅमिली फॉर व्हॅकेशन. टाकलं त्यांनी 10-10:30 वाजता इथलं तुमच्या सांताक्रूजच्या विमानतळावरचा फोटो आणि विमानाचं ते एरो वगैरे असतो, ते सगळ्यांनी खाली नेहमीप्रमाणे हॅपी जर्नी वगैरे वगैरे, एन्जॉय गोवा असं कॉमेंट. त्यालाही बरं वाटलं. 11-11:30 वाजता त्याच्या पुण्यातल्या बिल्डिंगच्या घरी पॅकिंग करून सामान शिफ्ट करणाऱ्याचा टेम्पो उभा राहिला, रितसर, माहिती असेल कदाचित, ज्यांना माहिती नाही त्यांना रिपीट सांगतो, आणि टाय सूट कोट घातलेला व्यवस्थित मॅनेजर खाली उतरला, 2 गवंडी खाली उतरले मजूर, त्यांनी ते कुलूप तोडलं. कुलूप तोडण्याचा आवाज बघून शेजारचे बाहेर आले, ते म्हणले काय करताय. यांनी सांगितलं की मालकाने सांगितलं की 4 दिवस आम्ही नाही आहेत, फ्लॅट पेस्ट कंट्रोल करायचा आहे, तर सामान शिफ्ट करा, पेस्ट कंट्रोल करा आणि मग आम्ही येऊ. फक्त साहेबांनी किल्ली चुकीची दिली आहे. मग आम्ही फोन केला तर ते म्हणले की कुलूप तोडा, नाही ते फ्लॅट रिकामा राहणार आहे. पुढचा 2.5 ते शेजारी निघून गेला, शंका समाधान झालं. पुढचे 2-2.5 तास शांतपणे ती माणसं सगळं पॅकिंग करत होती, खोक्याला व्यवस्थित सेलो टेपिंग करून 2.5 तासाने टेम्पो गायब झाला. इतकं भीषण आहे ते. गोईंग टू गोवा ह्याच्या पुढे टाकू नका. टाकायचंच असेल तर जाऊन आल्यानंतर टाका, ते सुद्धा तुमच्या खाजगी ग्रुप्समध्ये टाका, सोशलवर नाही. सोशल मीडिया म्हणजे फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम, फेसबुक हे ओपन मीडिया आहेत, त्याच्यावर टाकू नका. व्हॉट्सअपला टाका, बरं त्याच्यावर जर टाकलात समजा तरी टाकायचं आहे फेसबुकला, तर ते निदान त्याचं व्हिजिबिलिटी ओनली फॉर फ्रेंड्स ठेवा, ओपन टू ऑल नका ठेवू. त्याच्याने निदान तुमच्या फोनचा, त्या फोटोचा ऍक्सेस मिळणार नाही इतरांना. एवढी तरी काळजी घ्या. नक्कीच. काही जण वास्तुशांतीचे फोटो किंवा व्हिडिओ टाकतात. एकाने तर व्हिडिओ टाकलाय, माझ्याकडे आहे, आता आकाशवाणी म्हणून दाखवता येत नाही. पूर्ण घर त्यांनी फिरून रील तयार केलाय, हे आमची बेडरूम, हे आमचं कपाट, हे आमचं ते असं. कपाटामध्ये आम्ही कार्पेंटरकडनं किती सुंदर पद्धतीचा चोर कप्पा तयार केला, हा पण त्यांनी ओपन केलाय. तुम्हाला हसायला येईल, हा व्हिडिओ आहेत. का नाही अशा घरी चोरी होणार? का दाखवताय? तुमचं घर ही तुमची खाजगी मालमत्ता आहे, ओपन ठेवू नका. कारण आता आधी दरोडेखोर जे होते ते आता व्हाईट कॉलर दरोडेखोर झालेत. ते सोशलवर असतात, ते फेक अकाउंट ठेवून तुमच्यावरती लक्ष ठेवत असतात. तुम्हाला आणखी एक धक्कादायक सांगतो, तुम्ही साधारण व्यक्तिगत कुठल्याही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असता, किमान 200 लोक एका ग्रुपवर धरू, किमान त्या 200 पैकी तुम्ही फक्त 10 ते 20 लोकांना ओळखत असता. अनेक लोक तिथं घुसवले जातात हॅकरकडनं, आणि ते तुमचं डेली रुटीन काय चाललंय त्याचा डेटा मार्केटला विकला जातोय. आणि आपल्याला सवय असते, ब्रेकफास्ट झाला माझा, ऑफिसला निघालोय मी, असे अपडेट आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकतो आनंदाने, किंवा मी आता गोव्याला निघालोय, काल मी नवीन गाडी घेतली, हे टाकत असता तुम्ही. हे सगळं तिथून लीक होते बाहेर. त्याच्यामुळे तुम्ही अशा कुठल्या ग्रुप्सवर असाल की जिथं तुम्ही फार बाकी लोकांना ओळखत नाही, ते ग्रुप लेफ्ट करणं कधीही चांगलं. लिमिटेड लोक जे तुम्ही एकमेकांना पक्के ओळखताय, अशाच फक्त ग्रुपवर राहा. करेक्ट. हॅलो, हा, मी अलिबागून बोलते, संतोष बोलते अलिबागून. हा बोला.
तर मी असं अनेक लोकांना मी माहिती दिली आहे संचार साथी ऍपची किंवा 1930 हेल्पलाईन नंबरची माहिती, पण ती काही लोक त्याच्यात दुर्लक्ष करतात, सांगून पण त्यांना ते काय कळत नाही त्याच्यात काही. तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न असा आहे की मी जे लोकांना जे बोलतोय ना हे सायबर विभागाविषयी, हं. त्यांना मी काय बोललो, हे संचार साथी ऍप आहे डाउनलोड करा, म्हणजे सगळं सर्व माहिती मिळेल सर्व तुम्हाला सायबर विभागाची, पण ती काही लोक त्याच्यात दुर्लक्ष करतात. बर बर बर. तर त्याच्यावरचं माझं उत्तर असं आहे की आपल्या लहानपणी आपण जर अभ्यास करत नसू तर आई आपला नाद न सोडता वारंवार चिकाटीने किंवा बाबा चिकाटीने तुम्हाला अभ्यासाला बसवत होते. तर पेशन्स तो ठेवा, तुम्ही खूप चांगलं काम करताय, तो पेशन्स ठेवून त्यांना वारंवार चांगल्या गोष्टी सांगत राहा की हे करत राहा. त्याच वेळेला पेपरला जर अशा दुर्घटना घडल्या तर तो पेपर कातरून त्यांना वाचायला जात चला, त्याच्याने त्यांचं मत परिवर्तन होईल. अगदी खरंय तुम्ही म्हणता ते. ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या बाबतीत तर आपण आता जाणून घेतलंच, पण ईमेल हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे रोजच्या आयुष्यातली. आज पटकन आपण पत्र पाठवायच्या ऐवजी तो ईमेल काही क्षणात एका देशातून दुसऱ्या देशात सुद्धा आपण पाठवू शकतो. काही कामाचे असतात आपल्याला ईमेल्स करणं, किंवा त्या आपल्या ईमेलच्या ह्याच्यावरती अनेक गव्हर्नमेंट म्हणा किंवा इतर अनेक कामाचे सुद्धा आपल्याला ईमेल्स येत असतात. त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर काही महत्त्वाची माहिती आपण सेव्ह सुद्धा केलेली असते. त्याची काळजी घेताना काय काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं सांगून ठेवतो, ईमेल तुम्ही कुठलाही सोशल मीडिया डाउनलोड ॲप सुरू केला पहिल्यांदा, फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल, त्यावेळेला तुम्हाला त्यांना ईमेल द्यावा लागलेला आहे. हो. ईमेल टाकल्याशिवाय तुमचं ते ओपन झालेलं नाही आहे अकाउंट. इन्स्टा असेल कुठलंही काही. तर म्हणजे आम्ही म्हणतो त्याला की फ्लॅटला जुन्या बंगले वगैरे होते त्याला मेन गेटला खूप सिक्युरिटी असते, पण कामवाली बाई येण्या जाण्यासाठी मागचा दरवाजा असतो, त्याला सिक्युरिटी तेवढी नसते. ईमेल हा मागचा दरवाजा आहे की जो तुम्ही अत्यंत ढिला ठेवलेला आहे आणि तिथनं हॅकर आत येतात. तर ते म्हणून तुम्ही ईमेल सिक्युअर्ड करा, कारण एकदा तुमचा ईमेल जर क्रॅक केला गेला, क्रॅक म्हणजे हॅक केला गेला, तर तुमचे मागच्या दरवाजाने तुमच्या सगळ्या सोशल मीडियामध्ये घुसता येतं. तुम्ही काही वेळेला बघता की माझा इन्स्टा हॅक झालंय, माझं फेसबुक हॅक झालंय, तर ते याच्यामुळं होतं. तर त्याला उपाय फार सोपा आहे. टेक्नोसॅव्ही असतील त्यांना कळेल, ज्यांना नाही आहे त्यांनी टेक्नोसॅव्ही मंडळींची मदत घ्या. कुणालाच नाही कळलं तर जवळच्या ई सेवा केंद्रात जा सरकारच्या, त्याच्यामध्ये ईमेलच्या सेटिंगमध्ये जा, तिथं 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे सर्च करा. 2 स्टेप व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर 3 ते 4 ते काही प्रश्न विचारतात त्याची उत्तरं द्या, फिलअप करा, सेव्ह करा. तुमचं ईमेल अकाउंट सिक्युअर्ड झालं. म्हणजे एखादा हॅकर तुमचं हॅक करायला जातो त्यावेळेला तुम्ही जो तिथं नंबर टाकलेला असतो अधिकृत म्हणून, त्या नंबरला पहिले प्रश्न येतो की कोणीतरी तुमचं ईमेलवर लॉग इन होतंय. फॉर एक्झाम्पल आता मी मुंबईत आहे, मी पुण्यात माझं ईमेल आहे, म्हणजे माझं नेहमीचं ऑफिस. मी आता इथून जर ईमेलवर मला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे, मी लॉग इन व्हायला गेलो तर इमिजिएटली माझ्या मेसेजला येतो, मेसेज बॉक्सला एक मेसेज येतो की कुणीतरी मुंबईच्या आकाशवाणीच्या केंद्रातनं कुणीतरी त्या लोकेशनमधनं कोणीतरी लॉग इन होते, ते तुम्हीच आहात का? मी येस म्हटलं तरच मला लॉग इन होता येतं, मी नो म्हटलं तर मग हॅकरला प्रवेश मिळत नाही. तर ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ते ईमेल सिक्युअर्ड करा. प्लस ईमेलला तुम्ही लक्षात नाही आहे तुमच्या, ईमेल प्रायव्हेट राहिलेलं नाही गेल्या जानेवारीपासून. मी समजा तुम्हाला कोटेशन पाठवलं एखादं, तर तुम्हाला त्याला उत्तर एक शॉर्टमध्ये द्यायचं असेल तर काय द्यायचं, त्याचे रेडी 5 टेम्पलेट मागच्या जानेवारीपासून सुरू झाले. तेही पुढचं आणखी गंमत, म्हणजे येस कॅरी फॉरवर्ड सी यू सून वगैरे. मी तुम्हाला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा मेलवर पाठवल्यात, तर त्याला तुम्ही उत्तर काय देणार आहात त्याचे मराठीमध्ये टेम्पलेट 5 रेडी येत आहेत. आता तुमचं काम सोपं व्हावं म्हणून तुम्ही फक्त क्लिक करा, उत्तर मला मिळतंय. तुमच्या डोक्यात हा प्रश्न का नाही पडत की ईमेलला कसं कळलं की मी बर्थडे विशेष दिलेत? कळतंय, मी कोटेशन पाठवलं त्याची उत्तरं तो वेगळी सांगतोय टेम्पलेट. म्हणजे हे सगळं AI मुळे होत आहे? नाही, त्यांना फक्त त्यांचं मार्केटिंग करायचंय. अच्छा, तुम्ही काय काय करता ईमेलिंग. तुम्ही कोटेशन मध्ये समजा मी तुम्हाला फ्रीजचं कोटेशन पाठवलं तर मला पुढच्या वेळेला फ्रीजच्या ऍड चालू होणार सोशलवर गेल्यावर. त्यांना मार्केटिंग धंदा करायचा आहे, त्यांना तुमच्या प्रायव्हेट जगण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. किंवा तुम्ही मला एन्क्वायरी पाठवली ब्रँडेड साडी कुठे मिळते काय, मी त्याला उत्तर पाठवलं की तुमच्या सोशलवर त्या तशा साड्यांच्या जाहिराती सुरू होणार. नमस्कार. मी छाया ओक बोलते दादरून. हा बोला. तर माझ्याकडे साधा बटनाचा मोबाईल आहे, त्याच्यात काही धोका आहे का? मी तो चालते कारण मला स्क्रीनचा मोबाईल ऑपरेट करता येत नाही, माझ्याकडे तो नाही. अत्यंत सुंदर प्रश्न आहे आणि सगळ्यांसाठी सांगतो, जर तुम्हाला सुरक्षित आणि सुखी जगायचं असेल, ज्यांना शक्य आहे
त्यांनी बटनवाले फोन वापरणं चालू करू शकता. त्याच्यातनं कसलाही धोका होत नाही आणि तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बटनच्या फोनमधनं पण करता येतात. OTP त्याच्यावर येऊ शकतो, तुम्ही पेमेंट करू शकता. फक्त बँकेला तसं तुम्हाला एक पत्र देऊन कळवावं लागतं. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हा, मला अजिंक्य गोळे बोलतोय मी. मला प्रश्न विचारायचा होता. हो विचारा. मी आताच्या सर्व्हरच्या जमान्यामध्ये सर्व्हर पण हॅक होऊ शकतो का असं विचारायचं. सर्व्हर हॅक होऊ शकतो का? मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल, बँक आहे त्याचं अख्खे 17,500 डेटा लीक झाले होते बाहेर. म्हणजेच काय की सर्व्हरमधनं गायब झाले होते. एका मुलाने, तरुण युवकांनी एका मोठी जी कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी, आता नाव नाही घेत, पण जी सगळ्यात स्ट्रॉंग समजली जाते सफरचंद नावाने, त्या कंपनीचं अख्खं अकाउंट 1.5 दिवस हॅक करून दाखवलं होतं, दाखवण्यासाठी की तुम्ही पण वेल प्रूफ नाही आहात, तर तुम्ही कोणीही सुरक्षित नाही आहात. त्याच्यामुळे सर्व्हरवर, म्हणून आजकाल सायबर सिक्युरिटी ऑफिसर नेमणं सोयीचं आहे. सायबर सिक्युरिटी ऑफिसर ते डाटा सिक्युरिटीचं काम करतात. जे मोठ्या प्रमाणावर जे सर्व्हर जे वापरत आहेत त्यांनी सेपरेट डाटा सिक्युरिटी ऑफिसर नेमणं गरजेचं आहे. आणि जर त्यांच्याकडे तशी व्हॅकन्सी नसेल तर तसं काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी AMC करणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना आपण अनेक व्यवधानं सांभाळत असतो की अरे हे करायला नको, ते करायला नको. पण हल्ली मोबाईल हॅकिंगचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर त्याबाबत सुरक्षितता बाळगणं किती गरजेचं आहे, कारण का हल्ली तो मोबाईल असो जो आपल्या जळीस्थळी काष्टीपाशाने आपल्या सोबत असतो. कारण काय सांगाल? सोपे 2-3 ट्रिक सांगतो. हं. जेव्हा काम नाही हां. तेव्हा मोबाईलमधला डेटा, म्हणजे सामान्य लोकांच्या भाषेत नेट, हां. बंद ठेवा. अच्छा. हं. आता गंमत सांगतो, सकाळी उठल्यावर 6 वाजता लोक जे डेटा म्हणजे मोबाईल इंटरनेट चालू ठेवतात ते रात्री झोपेपर्यंत चालू असतं. वेगळं उदाहरण सांगतो, डेटा किंवा इंटरनेट ही कामधेनू गाय आहे, ती चांगलं वरदान आहे. हां. पण म्हणून दिवसभर तुम्ही त्याचं दार काढत बसणार का? नाही काढणार. बरं, काढायचं ठरवलं तर ती देणार का? नाही. दुसरं साधं उदाहरण सांगतो, तुम्ही चहा करण्यासाठी फ्रीजमधनं दूध काढता, चहा करण्यासाठी चहा करता, दूध फ्रीजमध्ये ठेवता राहिलेलं, फ्रीजचा दरवाजा बंद करता. एम आय राईट? हो. मग मोबाईलचं चहा झाल्यावर तुम्ही मोबाईलचा दरवाजा बंद का नाही करत? मोबाईलचा दरवाजा म्हणजे इंटरनेट आहे. आणि ॲप आता इतके हॅकिंगचे आलेले आहेत. आधी निदान तुम्हाला आम्हाला काहीतरी मेसेज पाठवायला लागायचा हो. आणि मग त्याला क्लिक केलं की तुमचा फोन हॅक, हो. किंवा तुम्हाला काहीतरी आम्हाला बोलण्यात गुंतवून हॅकिंग. बरोबर. आता वायरलेस हां. हॅक आलेले आहेत बाजारामध्ये, कॅच मी नावानीच, असे विविध नावाने, की जो 10 मीटरपर्यंतचे फोन ॲक्सेस घेऊ शकतो विदाऊट युअर इंटेन्शन. फक्त तुमचं नेट चालू पाहिजे. हां. आता म्हणून मी सांगतो सगळ्यांना की तुम्हाला जेव्हा गरज आहे हां. तेवढ्या वेळेपुरतं नेट चालू करा. काम झालं की नेट बंद करा, तुमच्या कामाला लागा. उदाहरणार्थ, सिनेमाला बसलाय, सिनेमा बघायला, थिएटरमध्ये नाटक बघायला, तुम्ही फोन सायलेंटवर ठेवता. हां. तसंच 3 तास तुम्ही सोशल मीडिया बघणार नाही आहेत, गृहीत धरलं, त्यावेळेला नेट बंद करा. बर. जेवढं काम आहे तेवढा वेळ नेट चालू ठेवा, बाकी वेळ नेट बंद ठेवा. तुमचं 50% फ्रॉडपासून संरक्षण होतं. लोक काही वेळेला मला अशा वेळेला क्रॉस विचारतात, अहो मग आम्हाला ट्रू कॉलर वापरायचं असतं, ट्रू कॉलरवरनं आम्हाला ते नेट नसलं तर कळत नाही. तर अननोन नंबर शक्यतो मी सांगेल की पहिल्या अटेम्प्टला उचलूच नका. 7-8 रिंग ज्या होतात त्या फोन मिस कॉल पडू द्या, हो. दुसऱ्यांदा मिस कॉल पडू द्या. जर त्याला खरंच गरज आहे की समजा त्याला धनंजय देशपांडेला गाठायचं की माझ्याबरोबर फ्रॉड झालाय, तर पटकन मला गाठायचं आहे, तर मी उचलणार नाही. अननोन नंबर आहे, पब्लिकमध्ये आम्ही आहोत, तर मी सेव्ह करत नाही आम्ही. पण तरी तिसऱ्यांदा मी उचलला नाही बघून तो काय करेल, मला मेसेज करेल की सर असे असे माझे पैसे गेले, तर मी फोन करतोय, तुम्ही उचला प्लीज. मग आपण फोन करायचा आहे. अननोन नंबर आणि अननोन फोन, अननोन मेसेज एंटरटेन करणं बंद करा. जो खरंच समोरचा, आता पब्लिकमध्ये जे काम करतात म्हणजे डॉक्टर लोक आहेत, पब्लिक सेक्टरमधली लोक आहेत, त्या लोकांना हा त्रास होऊ शकतो. पण त्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला जर खरोखर तो जेन्युइन असेल तर तो कुठल्याही मार्गाने तुम्हाला गाठतो. तुमचंच उदाहरण आकाशवाणीचं, माझा नंबर कुठंही नाही सोशलवर, तुम्ही मला कसं गाठलं म्हटलं तर गाठू शकतो आपण. तर ही काळजी तुम्ही घ्या. सगळ्यात महत्वाची, नेट बंद ठेवा. जेवढं काम असेल तेवढ्या वेळ नेट चालू ठेवा. थोडं नेट लॉग इन व्हायला 1 मिनिट लागतो, तेवढा पण पेशन्स नाही आजकाल लोकांचा. तिथं फ्रॉड वाढलेले आहेत. त्याच्यामुळे नेट बंद ठेवा, धोके बंद होतात. दरवाजा बंद केला की मांजर आत येणार नाही. तुम्ही दरवाजा उघडा ठेवला आणि मांजर दूध पिऊन गेलं म्हटलंय, कसं चालेल? खरं आहे. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे, माझं बी साधं बारकं फोन आहे बटनाचं. मग आम्हाला कुठलं फोन आलं, काय आलं हे आता काय आम्हाला काही दिसत नाही. मी ब्लँड आहे सर.
मग ते आम्ही उचललं तर काय धोका, आम्हाला काय आवाजवरनंच आम्ही माणसं ओळखतो. हां मग बिनओळखीचं काय आलेलं आम्हाला काही ह्यात काय दिसत नाही, तर आम्हाला काय मॅचेस वगैरे काय दिसत, साधं फोन आहे माझं. हां असं. तर त्याला उपाय सांगून ठेवतो. तुम्ही असा फोन आला तर पहिल्या 2-3 शब्दामध्येच कळते की हे तुमच्या कामाचा आहे का बिनकामाचा आहे. तर बिनकामाचा असेल तर फोन सरळ कट करा. आणि जर ओळखीचा वाटतोय पण नक्की अंदाज लागत नाही आहे तर त्याला म्हणावं की तू मला नीट मेसेज कर. आता तुम्हाला मेसेज वाचता येत नाही मला माहिती आहे, पण तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असेल जो वाचू शकेल, त्याला म्हणायचं की हे मला वाचून दाखव काय पाठवलंय त्याने. ते सगळ्यात सिक्युअर्ड असेल. तुम्ही अनोळखी लोकांना जास्त वेळ बोलत बसला तर तुमचा आवाज रेकॉर्ड करून परत तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. मॅडम मी गुरुनाथ बोलतोय. हा मॅडम माझा प्रश्न आहे सरांना की हे जो सायबर फ्रॉड होतात, हा डिजिटल अरेस्ट वगैरे या पैसे इन्व्हेस्ट करण्याची स्कीम दाखवली जाते कंपनी, तो हे जे फ्रॉड करणारे लोक पकडले पण जातात, पण त्यांचं बॅकग्राऊंड बघितल्यानंतर ते लोक कमीत कमी मतलब ग्रॅज्युएट पण झालेले नसतात. तर ते असे मतलब चांगले शिकलेले आणि ग्रॅज्युएट झालेले लोक जसे IPS, IAS, डॉक्टर हे या लोकांना लुटलं गेलेलं आहे हे पण लक्षात आलेलं आहे. तर आपल्या मतलब देशामध्ये जे अवेअरनेस सायबर क्राईम के विषयी जे व्हायला पाहिजे तसं होत नाहीये. आणि कितीतरी मतलब ऍडव्हर्टाईज पण येतात की डिजिटल अरेस्ट सारखं असं काही नसतंय, तरी पण चांगले चांगले शिकलेली लोक याच्यामध्ये फसले जातात. तर याच्याविषयी काय म्हणाल? नाही, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय सरकार सगळीकडनं प्रयत्न करतंय. तुम्हाला मध्यंतरी आम्ही जानेवारीमध्ये आठवत असेल मागच्यापासून मी स्वतः त्या समितीवर आहे. काय करता येईल अवेअरनेसच्या संदर्भात त्याचा मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. महाराष्ट्रातर्फे आम्ही कळवलं होतं की कॉलर ट्यूनमध्ये आपण 1930 इंट्रोड्यूस करूया, की जिथं सायबर फ्रॉड झाले तर 1930 आणि महाराष्ट्रासाठी 1945 हे 2 नंबर इंट्रोड्यूस करू कॉलर ट्यूनमध्ये. तर 1 महिना तुम्ही लोकांनी ऐकलं पण असेल तर एकाने जनहित याचिका दाखल केली. ते जाहीरपणे सांगतो लोकांना, त्यांना जो प्रश्न आहे की काय करतंय सरकार, तर लोक कसे आडवे येतात त्याचं हे उदाहरण आहे. त्यांनी जनहित याचिका दाखल केली आणि म्हणलं इमर्जन्सीमध्ये पेशंट काही असेल आणि तो तुमचं ती कॉलर ट्यून ऐकण्यात 15 सेकंदात वेळ गेला आणि त्याचा जीव गेला तर काय. आणि दुर्दैवाने ते खरं मानलं गेलं आणि आम्हाला ती कॉलर ट्यून बंद करावी लागली. आता ह्याच्यात दोष कोणाचा आहे? एखाद्या पेशंटसाठी 15 सेकंदासाठी आम्ही 15 कोटी लोकांना धोक्यात घालणार का? आज आम्हाला रिझल्ट चांगले येत आहेत, आम्ही कॉलर ट्यून बंद केली, पण आज रिझल्ट इतके चांगले येत आहेत. 1930 नंबरच माहित नव्हता कोणाला, की जिथं तक्रार नोंदवायची ती 24/7 रात्रंदिवस चालू आहे. आता भारतासाठी तो एकच नंबर असल्यामुळे तो लागायला वेळ लागतो. तर ती ट्रिक सांगून ठेवतो. अनेकांच्या तक्रारी येत आहेत की नंबर लागत नाही लवकर, तर तो एकच सर्व्हर असल्याने त्याच्यावर लोड आहे. तर तुम्ही ऑड वेळेला फोन करा. अच्छा, म्हणजे रात्री 11-12 नंतर, पहाटे 3 नंतर फोन करा. तिथं तुम्हाला तो नंबर पटकन लागण्याची शक्यता आहे. हे झालं अवेअरनेसचं. आता माझ्यासारखे माणसं आपापल्या परीने, रक्षित टंडन आहेत, अमित दुबे आहेत, पुण्याचे काही लोक आहोत, आम्ही सायबर क्रुसेडर नावाचा ग्रुप आहे, हे जे कामं करतोय. माझे व्यक्तिगत मी सांगू शकतो गेल्या 2 वर्षामध्ये 300 माझे वर्कशॉप झालेले आहेत वेगवेगळ्या गावात, 3-3 तासाचे, ज्याच्यामध्ये मी जवळपास 150 ट्रॅप काय आहेत आणि ते कसे ओळखायचे आणि त्याच्यातून सुटायचं कसं शिकवतो. आता 300 दिवस 2 वर्षात म्हणजे जवळपास 1 वर्षभर मी घराच्या बाहेर आहे. आणखी काय करायचं अवेअरनेससाठी? हे मी फक्त महाराष्ट्रापुरतं मी बोलतोय. असं त्या ठिकाणी जसं मी म्हणलं रक्षित टंडन साहेब दिल्ली सांभाळतायत, अमित दुबे साहेब मुंबई सांभाळतायत, असे मोठी मोठी लोक आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला सुद्धा आम्ही रील्सच्या माध्यमातून मी जे नावं सांगतोय त्यांच्या वेबसाईटवर जा किंवा त्यांच्या पोर्टलवर जा, त्यांच्या सोशल मीडियावर जा, ती लोक तुम्हाला जागं करण्या. माझे स्वतःचे 1,500-3,500 हजार व्हिडिओ आहेत यूट्यूबवर. ते बघा, अवेअर व्हा आणि तुम्ही अवेअर झाल्यावर दुसऱ्याला तुमच्या जवळच्याला अवेअर करा. माझं एक उदाहरण सांगतो, आता तुम्हाला हसायला येतं. माझी फेसबुक फ्रेंड आहे, एक लेडीज आहे, तर ती माझ्या सगळ्या पोस्ट वाचते अवेअरनेसच्या. आणि तिचा फोन आला की सर माझ्या मिस्टरांचे 4 लाख रुपये गेले. म्हणलं कसे काय गेले? अमुक अशा पद्धतीने गेले. अगं म्हणलं त्याच्यावरची पोस्ट मी गेल्याच आठवड्यात टाकली आहे, KYC बँक KYC फ्रॉड. तर ती म्हणून हो मी वाचली होती. म्हटलं मग तू मिस्टरांना दाखवली नाही का? अय्या ते लक्षात नाही आलं. आता याला काय करायचं साहेब? तुम्ही जे अवेअरनेसचं विचारताय त्याला काय करायचं? तर ज्याला कळलंय, तुम्हाला कळलंय, तुम्ही निदान जवळच्या 10 लोकांना हे समजून सांगा. जसं मगाशी एक श्रोत्यांनी प्रश्न केला की संचार साथी ते करा, ते फार सुंदर बोलले. ते खरंय,
सगळ्यांना तुम्ही एकट्याने मी काय करेल, सरकार काय करेल ते नंतर आहे. तुम्हाला कळले, तुम्ही जागे झाला, तुम्ही किमान 10 जणांना जागे करा. हो. एक कुठला तरी सिनेमा आहे, एक अच्छा काम किया तो आगे 3 लोगों तीन को लोगों थँक्यू, हा थँक्यू कहो. और तसं. आगे ही साखळी वाढण्याची गरज आहे. आपल्याकडे एवढे खरतर मुद्दे आहेत की क्षणाक्षणाला आपल्या वेगवेगळे हॅकर्स आपल्या डोळ्यासमोर असतात, वेगवेगळे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात. पाईपलाईन गॅस अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्या संदर्भात चौकशी करायला म्हणून त्यांच्याच कंपनीकडनं आलेलो आहोत असं सांगितलं जातं. काय सांगाल आपण त्याबद्दल सर? हाही चांगला प्रश्न, बरेच चांगला अभ्यास करून तुम्ही शोधलेत प्रश्न हे सगळे. थँक्यू मॅम. तर महानगरांमध्ये पाईपमधनं गॅस येतो, हो. MNGL काहीतरी नाव आहे ते, असं ते महाराष्ट्रात ते आहे, साऊथमध्ये वेगळं नाव आहे, दिल्लीत वेगळं. तर पाईपमधनं गॅस येतो, त्याचा हा फ्रॉड आहे. थोडक्यात सांगतो, एकट्या मुंबईमधल्या मध्य मुंबईमधनं एका महिन्यामध्ये 9 लाख रुपये घालवलेले 3 सोसायट्यांमध्ये मिळून फक्त. तो फ्रॉड असा आहे, तुमच्याकडे 2 कंपनीचे अधिकृत युनिफॉर्म घातलेले आय कार्ड असलेले ते सगळं डुप्लिकेट असतं, पण ते तुम्हाला अधिकृत वाटावं अशा अवतारात ते येतात. विशेषतः दुपारी येतात की जेव्हा घरी कोणी नसतं, फक्त जेंट्स सिनियर कोणीतरी असतात, आणि ते म्हणतात की आम्ही कंपनीकडनं आलेलो आहोत आणि रेग्युलर मेंटेनन्स डिपार्टमेंटकडनं आलोय, काय लिकेज वगैरे आहे की नाही ते बघतोय आम्ही, आणि ते तुमच्या समोर खूण सांगून ठेवतो. पाण्याची बाटली कोल्ड्रिंकची असते, कोल्ड्रिंकचीच किंवा मिनरल वॉटरची, त्याच्यामध्ये साबणाचं पाणी घेऊन ते छिद्र मारले, ते झाकणाला छिद्र असतात अशी बाटली घेऊन येतात. ती बाटली ते घेऊन येऊन तुमच्या पाईप जो येतो त्या पाईपवर ते पिचकारी मारतात थोडक्यात, आणि तुमचं मीटर जिथं असतं त्याच्यावरती मारल्यानंतर तिथनं रिबॉन्ड येतो. बरोबर. तर ते लोक म्हणतात की बघा इथं बारीक लिकेज आहे, बुडबुडे येत आहेत. पण साबणाचं पाणी म्हटल्यावरती आता त्याच्यातलं फिजिक्स सांगतो. पाईप जो गोल असतो, राऊंड असतो, त्याच्यावरनं बुडबुडे रिटर्न येत नाहीत. मीटर जो असतो तो फ्लॅट असतो, समोरची बाजू. तर ह्याचं सायन्स असं आहे की कुठली रिजिड बाजूवर साबणाचं पाणी जोरात मारलं तर ते रिबॉन्ड मारतं, रिबॉन्ड येतं आणि ते बुडबुडे येतात. हायवेला तुम्ही बघा 80% पंक्चरवाले लोक असं करून लूटमार करतात. तुम्ही हवा भरायला गेलेले असता आणि ते टायरवर पाणी मारतात आणि 2-4 ठिकाणी दाखवतात हे पंक्चर आहे. तुमचं काम फक्त 5 रुपयात होणार असतं, 50 रुपयात होणार असतं हवा भरायचं, ते 500 रुपये कमवून मोकळे होतात. तर लक्षात घ्या, MNGL असं कधीही न सांगता मेंटेनन्स डिपार्टमेंटचे माणसं पाठवत नाही, आणि ते काय करतात, लिकेज आहे म्हणून सांगतात आणि तो म्हणतात की कदाचित आम्ही मीटर बदलतोय, तुम्ही बाहेरच्या खोलीत बसा, एक तर गॅस बारीक लीक झाला तर ॲलर्जी येईल तुम्हाला, घाबरून, आणि तुम्हाला फोटो दाखवतात की असा स्फोट झाला तिथं, तसा स्फोट झाला. ऍक्च्युअली ते कुठल्या तरी परदेशात पॅलेस्टाईन वगैरे युद्धातले फोटो असतात, चिन्ह विच्छिन्न झालेल्या बॉड्या वगैरे, ते दुसरेच फोटो, आणि तुम्हाला घाबरवलं जातं आणि तुम्हाला बाहेर बसवलं जातं हॉलमध्ये, आणि ते काहीच करत नाहीत. केरोसिन म्हणजे रॉकेलमध्ये बुडवलेला नॅपकिन, त्याच्यावर बोरिक पावडर टाकतात आणि तो तुमचा जो मीटर आहे तो हवेतल्या वातावरणाने काळा पडलेला असतो, त्याला घासून चकचकीत करतात आणि बाहेर येतात. त्यांच्या पिशवीत जुना मीटर असतो, तो तुमचा आहे असं सांगितलं जातं आणि तो दाखवतात की तुमचा बदललाय, नवीन केलाय, आणि तो तुम्हाला नेऊन दाखवतात. तो तुमचाच असतो, तो नवा केलाय घासून, आणि म्हणतात की ह्याचे 1800 रुपये झाले. आणि मग QR कोडवर पेमेंट करा म्हणतात. ते QR कोड तुम्हाला देतात, तुम्ही पेमेंट करता. तुम्ही जर जागृत असाल तर तुम्ही पावती मागता, तर ते म्हणतात की आम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटकडनं आलोय, तुमची आता QR कोडची पावती अकाउंट डिपार्टमेंटकडनं तुम्हाला येईल. आणि तुमचं एवढं जीवावरचा धोका टाळलाय तर काय वरती बक्षिसी 100-200 द्या ना. तुम्ही 100-200 रुपये देता आणि 2000 रुपये घेऊन तो निघून जातो. आणि नंतर तुमच्या लक्षात फसवणूक कधी होते तर तुम्ही पावती नाही आली म्हणून जागरूक लोक एखाद्या MNGL फोन करतात कस्टमर केअरला, तेव्हा ते सांगतात की आम्ही अशी काही माणसंच नाही पाठवली. तेव्हा फसवणूक लक्षात येते. आणि मग आता इतकी कमी रक्कम आहे की तुम्ही पोलीस चौकीत गेलं तर तिथं फारसं काही दाद लागणार नाहीत. तक्रार लिहून घेतील पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन होऊच शकत नाही, कारण ते 2-2 कोटीच्या केसेस पेंडिंग आहेत. तुमची 2000ची कधी केस लागायची. आता इमॅजिन करा, एका बिल्डिंगमध्ये 20-20 मजले आहेत, 10 घरं जरी त्यांनी एका वेळेला केले तरी 20,000 पर डे, महिन्याचे 6 लाख. नॉन मॅट्रिक लोक, मगाशीचा जे मुद्दा आहे की नॉन मॅट्रिक लोक, तर ते शिकलेले लोक का अडकतात असे? 6 लाख रुपये कमवून मोकळे होत आहेत. उपाय, आता हे सगळं ऐकल्यानंतर मला डाऊट आला की आता माझ्याकडे आलेले आहेत हे खरे आहेत किंवा खोटे आहेत. एखाद्या वेळेला खरे सुद्धा असू शकतात, तर मग मी ते कसं ओळखायचं किंवा काय करायचं? सोपा उपाय, त्यांना गोड बोलून बाहेरच्या हॉलमध्येच बसवायचं आणि म्हणायचं की थांबा जरा, मी मिस्टरांना बोलवते, पैसे वगैरे आहेत की नाही, काही कारण काही सांगा, आणि आतल्या खोलीत जा. आणि ऍक्च्युअली तुमच्याकडे MNGLचा अधिकृत नंबर आहे, जेव्हा तुम्ही बुकिंग केलंय, एंट्री घेतलीये, त्या नंबरला फोन करा हळू आवाजात आणि विचारा की तुम्ही माणसं पाठवली आहेत का. ते नाही म्हणतील, त्यावेळेला 2 पर्याय आहेत तुमच्याकडे. नाही म्हटल्यावर हे डुप्लिकेट आहेत कळलं. 2 उपाय आहेत. धाडस करायचं असेल तर तिथूनच 112 नंबरला फोन करा आणि म्हणा की अशी डुप्लिकेट माणसं आलेली आहेत,
तुम्ही ताबडतोब या, मी 10-15 मिनिटं त्यांना बोलण्यात गुंतवते हा आणि रेड हँड त्यांना पकडून द्या. हे देशहिताचं काम आहे. हा समाजसेवा करायची तर रस्त्यावर उतरून करायची गरज नाही. असे चोरटे पकडले तरी ते पुढच्या 20 लोकांना लुटण्याचं थांबेल. बरोबर. दुसरं, आणि पोलिसही अशा वेळेला पटकन सहकार्य करतात की आम्ही रेड हँड पकडून देतोय, हा तर तोपर्यंत तुम्हाला स्किल वापरायचं आहे. त्यांना काहीतरी करून बसावं, बोलण्यात उन्हातनं गुंतवून. उन्हातनं आलाय, कोकम प्यावं, सरबत घ्यावं म्हणून प्रेमाने बोला. माहेरच्या सारखे दिसताय, कुठं गाव, काय गाव, हा. प्रश्न सांगून ठेवतो हा 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 आणि पकडून द्या. तेवढी हिंमत नाहीये समजा ज्येष्ठ नागरिकांमध्ये, हा. तर त्यांना सांगा की माझा मुलगा वगैरे कोण नाहीये, मुलगा संध्याकाळी आल्यावर तू ये बाबा, आता तू जा. हा तरी ते जायला नाही तयार झाले तर आरडाओरडा करा हा शांतपणे. तुमच्याच दाराची बेल तुम्हीच वाजवा. जोरात आवाज केला की आजूबाजूचे शेजारी येतील आणि तो चोरटे पळून जातील. हो. ओके, हं. हा उपाय आहे. हॅलो. मी सौ पूर्णिमा जोशी बोलतेय अंबरनाथून. हा बोला. दोघांना पण नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूप छान आहे. हा माझा प्रश्न आहे की सायबर कॅफे मधून काही जे ना मेसेजेस असतात आपल्याला आलेले, हा. फॉर एक्झाम्पल बँकेत काही आपल्याला मेसेज येतात, हा. अननोन नंबर, आपण उचलत नाही आपण, पण कधी कधी ते लोक खूप कॉल करतात आपल्याला. हा मग त्याच्या बद्दल काही म्हणजे आपण जरी फोन नाही उचला तर मग ते ना मेसेज करतात आपल्याला. हा मग ह्याच्याबद्दल काय आहे? सांगतो, वेळ कमी आहे, थोडा थोडक्यात सांगतो. हा. अननोन कॉल तुम्हाला पॅम्पर करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला पॅनिक करण्यासाठी वारंवार फोन केले जातात किंवा मेसेज पाठवले जातात. तर जेवढ्या वेळेला करतील ते अननोन असेल तर सरळ त्यांचे कॉल कट करा. 10-15 वेळेला कट केले की ते नाद सोडतात. तरी सोडला नाही तर सरळ ते नंबर ब्लॉक करा. एवढाच एक उपाय आहे, दुसरा उपाय सध्या तरी नाही. अगदी थोडक्यात काय सांगाल ट्रेडिंग ऍपच्या बद्दल? ट्रेडिंग हल्ली खूप वाढताना दिसतंय. Share trading. शेअर ट्रेडिंग किंवा अगदी शॉपिंगच्या बाबतीत सुद्धा हां. काय सांगाल? तिथे पटकन QR कोड स्कॅन करून शॉपिंग केलं जातं किंवा वेगवेगळे ऍप आहेत तिथे UPIच्या मदतीनं पेमेंट केलं जातं. काय सांगाल? शक्यतो आता तुम्हाला काही जण म्हणतील याच्यावरती की तुम्ही जुन्या काळात घेऊन जाताय का परत आम्हाला बाबा आदमच्या, तर तुम्हाला सुरक्षित जगायचं असेल तर परत काही गोष्टी जुन्या काळातल्या कराव्या लागतील. पुढच्या 2-4 वर्षात हे तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल. मी प्रिडिक्शन आजपर्यंत जे केलंय तेच घरत आलेलं आहे. मी जसं गेल्या वर्षी म्हटलं होतं आपल्याच आकाशवाणीच्या माध्यमातून की आज ना उद्या मोबाईल ॲडिक्शन एवढं वाढेल की मोबाईल रिहॅबिलिटेशन सेंटर उभे करावे लागतील. आणि दारू व्यसनमुक्ती केंद्र जसं असतात तसं मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावे लागतील. मी याच व्यासपीठावरून सांगितलं होतं, गेल्या महिन्यामध्ये पुण्यात पहिलं व्यसनमुक्ती मोबाईलचं वॉर्ड निघालेलं आहे जिथं 3 महिन्याचं वेटिंग आहे. ओ तसं तुमच्या या बाबतीत पण सांगतो, तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवायचे, पैसे कमवणं चूक नाही. ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा जे शेअर ब्रोकर, एजंट, ऑफिस टाकून बसलेले आहेत हा तिथं जा. ते 1% व्याज कमी देतील, इंटरेस्ट कमी देतील, पण उद्या काही झालं तर तुम्हाला त्यांच्या विरुद्ध केस दाखल करून तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये शक्यतो जाऊ नका. मी शक्यतो तर नाही, मी तर म्हणतो 100% जाऊ नका. बर. कारण तुम्हाला दाखवलं जातं पण प्रत्यक्षात तो आकडा जसं मगाशी म्हटलं क्लाउड अकाउंटमध्ये तुमचे 3 लाख दाखवतात. हो. काढायला गेले की ते मिळत नाही. ते म्हणतात की 30,000 भरा पेनॉल्टी. त्यातलं गुंतवत जातात त्यांच्या बोलण्यात. तर म्हणून नमस्कार. मी पंढरपुरातून बोलतोय. हा. शाळांमधून काय होतंय की वेगवेगळ्या स्पर्धांकरता पॅम्पलेट्स वाटले जातात हा आणि त्याच्यावर मोबाईल नंबर मागितला जातो, हा ईमेल ID, आधार कार्ड. ते कितपत सेफ आहे बरं? एक काम करा, अशा केसमध्ये सिनियर शिक्षक लोक जे आहेत त्यातले त्या टेक्नोसॅव्ही, त्यांनी एक सॅम्पल फॉर्म भरा आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या किंवा त्याच्यासाठी जवळच्या पोलिसांची मदत घ्या की आम्ही भरलं हे खरं खोटे ते माणसाचे ऑथेंटिफिकेशन शोधून घ्या आणि मगच बाकी मुलांना त्याच्यात सहभागी करा. मुलांचं भवितव्य अडचणीत आणू नका. नमस्कार. हॅलो, हा बोला. नमस्कार. कार्यक्रम ऐकतोय, खूप सुंदर कार्यक्रम आहे. याच्याबद्दल एक माझं म्हणायचं एक असं विचारायचं आहे की माझ्या मुलीचा नंबर कुठं सोशल मीडियावरती नव्हता, हा पण शाळेमध्ये त्यांना द्यावं लागला आधार कार्डाच्या नावाने. हा तर शाळेनी एका एज्युकेशनल जे प्रायव्हेट क्लासेस आहेत त्यांच्याकडे शेअर केला. हा तर ह्यांना कसं आपण थांबवायचं आता? कारण शाळा सुद्धा सर जर प्रोफेशनल या गोष्टी विकायला लागल्या आहेत. लिटरली मी त्यांना विचारलं तुमच्याकडे कसा नंबर आला? कारण हा सोशल मीडियावरती नाही, काही नाही. मुलगी आता 11वीला आहे, तर तिचा नंबर मी कधी कुठे दिला नाही. माझ्या नावावरती नंबर आहे, मी नंबर कुठे शेअर केला नाही, पण हा शाळेने विकला. तर ह्यांना कशी आपण थांबवायचं आता? ह्याच्यामध्ये 2 उपाय आहेत. एक तरी पहिल्यांदा नंबर देतानाच हा मुलांचा नंबर देऊ नका. अशा वेळेला जमलं तर पालकांनी म्हणावं की मीच त्याचा केअरटेकर आहे, माझा नंबर घ्या.
हा उपाय. म्हणजे काही घडलं तर तुमचे मुलं सुरक्षित राहतील. राहिला प्रश्न द्यावाच लागला अशा ठिकाणी, तर तो तुम्ही तुमच्या ज्या शाळेच्या संस्थेच्या कॉलेजला दिलेला आहे त्यांनी जर तो नंबर दुसऱ्या कुणाला दिला असेल तर तो प्रायव्हसी ऍक्ट नुसार गंभीर गुन्हा आहे, प्रायव्हसी ऍक्ट भंगनुसार. तर तुम्ही जर तयारी असेल तर त्या शाळा कॉलेज इन्स्टिट्यूट विरुद्ध तक्रार दाखल करू शकता पोलीसमध्ये की माझी खाजगी आयुष्य प्रायव्हेटायझेशन होतं, ते तुम्ही सोशलायझेशन केलेलं आहे, ह्याच्याबद्दल मी तुमच्यावरती अब्रू नुकसानीची नोटीस का करू नये, तुम्हाला दावा दाखल करता येतो आणि हा तुम्ही करावा असं माझं सगळ्यांना सल्ला आहे. की एक कुणाला तरी फटका बसला की बाकीचे शाणे होतील. तुम्ही मॉलमध्ये जाता तिथं तुम्हाला फीडबॅकसाठी नंबर मागितला जातो, बंधन नाही आहे तुमचा नंबर देण्याचं. किंवा आणखी आयडिया देऊन ठेवतो, खरं ते आयडिया इलिगल आहे पण ती तुमच्या सामान्यासाठी फायद्याची आहे. लॉजवर रेस्टॉरंटवर कुठं तुम्हाला नंबर बाहेरगावी गेल्यावर हॉटेलवर नंबर मागतात, तर ते नंबर टाकताना तुमचा नंबर किती आकडी आहे, 10 आकडी. तर तो शेवटचे 2-3 आकडे एवढे लहान मोठे काढायचे की तो 9 आकडी टाकायचा. त्याला लिहून घेणाऱ्याला वाटते 10 आकडी लिहिल्या, तो बारीक नंबर बघत नाही. आणि पण हल्ली सगळी कम्प्युटराइज असतं. नाही मस्टरवर असेल तर, पण हल्ली सगळं ते सांगतात की डिक्टेट करा तुमचा नंबर, आम्ही नोट डाऊन करून घेतो. त्यावेळेला त्यांना सांगायचं की शेवटच्या डिजिट मधलं मी सांगू इच्छित नाही तुम्हाला, आणि सांगून ठेवतो तुम्ही फोटो आयडी दिल्यानंतर नंबर देणं बंधनकारक नाही कायद्यानुसार. बरं. आणि फोटो आयडी सुद्धा आणखी एकदा सांगतो त्याच्या निमित्ताने, एक फोटो आयडी म्हणून ते फोटो आयडी मागत नाही, त्यांनी खरं तर फोटो आयडी मागणं गरजेचं आहे, पण ते मागतात की आधार कार्ड द्या, तर देऊ नका. कायद्यामध्ये 9 प्रकारचे फोटो आयडी व्हॅलिड आहेत, तुम्ही आधार कार्ड दिलंच पाहिजे असं नाही. ते फक्त सरकारी खात्यासाठी आधार कार्ड आहे. हॉटेल रेस्टॉरंटवर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर 112 नंबरला फोन करायचा, त्या समोरच्या हॉटेलचं 3 वर्षासाठी लायसन्स जप्त होऊ शकतं. एवढा कायदा झालेला आहे गेल्या वर्षी. तर अदरवाईज मास्क आधार कार्ड सगळ्यांनी लक्षात ठेवा, MASK मास्क आधार कार्ड तुम्हाला काढता आलं तर संचार आधार पोर्टलवर फ्री ऑफ कॉस्ट आहे. ती माहिती भरा. तुम्हाला घरपोच 15 दिवसाच्या आत मोफत प्लॅस्टिकचं लॅमिनेटेड आधार कार्ड येतं, ज्याच्यामध्ये 12 डिजिट पैकी पहिले 8 डिजिट झाकले जातात, शेवटचे 4 ओपन राहतात. ते हॉटेलवाल्याला चालतं, त्यांनी नाकारू शकत नाही. ते सगळीकडे वापरा, ते सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सेफ सुद्धा. आणि ज्यांना घरगुती जमत नाही ज्येष्ठ नागरिकांना, त्यांनी जवळच्या ई सेवा केंद्रात जा. ते काही लोकल 30-40 रुपये घेतील, ते तुम्हाला मास्क आधार कार्ड काढून द्या. दुर्दैवाची घटना आहे, आपले 140 कोटीचा देश आहे, 120 कोटी आधार कार्ड वितरित आहेत, आणि मास्क आधार कार्ड मी RTI अंतर्गत माहिती काढली तेव्हा कळले फक्त 7 लाख लोकांनी मास्क घेतलेत 120 कोटी पैकी. किती भयंकर आहे. आणि एकदा तुमचे 12 आकडी डिजिट आमच्या हातात आले म्हणजे हॅकरच्या, की तुमची सगळी कुंडली आमच्याकडे, ती तुमचं बँक कुठे आहे, बँक खात्यात ट्रान्झॅक्शन काय झाले, प्रवासाला कधी गेलाय, दूरदेशी कधी गेलाय, सगळं त्यांना कळतं. त्याच्यानुसार ट्रॅप रचले जातात. म्हणून मास्क आधार कार्ड इज कंपल्सरी. अगदी खरं. शेवटचा अगदी 1 मिनिट आहे, काय सांगाल अगदी थोडक्यात टिप्स म्हणून? म्हणजे फोन एक्सचेंजमध्ये तुम्ही जुना फोन काही झाला तरी दुकानदाराला विकू नका, की ज्याचे करून तुमचा फोन हँग झालाय, बंद पडलाय असं तुम्हाला सांगून तुम्हाला लुटण्याचे चान्स आहे. कारण ते फोन कुठलाही हँग वगैरे काही होत नसतो, झाला तरी ते रिकवर करता येतो. तुम्हाला वाटतं की 2-3 हजार रुपये मिळाले आपल्याला, आणि तुमचेच फोटो त्यातले गॅलरीतले काढून तुम्हाला मॉर्फिंग करून लुटलं जातं. तर कृपया फोन कंपनी फॅक्टरी रिसेट करून सुद्धा तुमचं फोटो गुगल अकाउंटला पडलेले असतात, तिथनं ऍक्सेस घेता येतो. तर तेवढं टाळा. अनोळखी कॉल घेऊ नका. अनोळखी लोकांनी कुणी काही पब्लिक ठिकाणी तुमचे फोन चार्ज करू नका, हॉटेलमध्ये वगैरे, तिथे चिप्स बसवलेले आहेत, तुमचा फोन ऍक्सेस घेतला जाऊ शकतो. अगदी खरं आहे. डॉक्टर धनंजय देशपांडे, आज आपण इथे आलात आणि इतकी छान महत्वपूर्ण माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, सायबर फसवणुकीचे बदलते स्वरूप, डॉक्टर धनंजय देशपांडे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.